हाय एव्हरीवन, मी पल्लवी आणि वेलकम टू पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स. आज आपण बघतोय आपला केक ड्राय कशामुळे होतो आणि जर तो ड्राय झाला तर त्याला आपण फिक्स कसं करता येईल. लेट्स स्टार्ट. कॉमन मिस्टेक किंवा कॉमन कारण ज्याच्यामुळे हा ड्रायनेस होऊ शकतो ते आहे की इनअप्रोप्रिएट मेजरमेंट्स ऑफ द इन्ग्रेडियंट्स. इन्ग्रेडियंट्स मेजर करण्यासाठी वेइंग बॅलन्सचा वापर करणं मस्ट आहे. तुम्ही मेजरिंग स्पून्सचा वापर आरामात करू शकता, पण मेजरिंग कप्स जे असतात ते व्हेरी होतात मेजरमेंट्समध्ये. हे मी प्रत्येक ऑलमोस्ट व्हिडिओमध्ये सांगते. सो प्लीज किचन बॅलन्सचा वापर करा आपले इन्ग्रेडियंट्स मेजर करण्यासाठी. सेकंड इज ओव्हर बेकिंग. समजा तुम्हाला कळलंय की तुमचा केक बेक झालेला आहे, तरी पण उगाच असं वाटतं की नको नको बेक होऊ दे अजून थोडासा. सो आपण तो ठेवतो, जो 1-2 मिनटं एक्स्ट्रा जी ठेवतो, त्याच्यामुळे काय होतं की केकमधला जो मॉइश्चर आहे तो पूर्णपणे इव्हॅपोरेट होतो आणि केक आतून पूर्णपणे ड्राय होतो. हा आपण फिक्स कसा करता येईल, तर जेव्हा आपला केक बेक झाला आहे हे आपल्याला कळलं की लगेचच OTG बंद करायचं आहे किंवा आपला गॅस बंद करायचा आहे. टूथपिक जी आपण नॉर्मल टेस्ट करतो, टूथपिक आतमध्ये इन्सर्ट करून क्लिअर आली तर तुमचा केक बेक झाला आहे. सर ते झाल्यानंतर जेव्हा आपण केक डीमोल्ड करू त्याच्यानंतर तुम्ही तो स्पॉन्ज एका केक बेसवरती घेऊन तो तुम्ही बाउलनी झाकून ठेवू शकता, जेणेकरून आतल्या आत ती वाफ त्या ह्याच्यामध्ये केक स्पॉन्जमध्ये आरामात मुरत राहील, जेणेकरून तुमचा स्पॉन्ज ड्राय होणार नाही, तो छान मॉइस्ट राहील. किंवा जर तुम्हाला दुसऱ्या दिवशीसाठी स्पॉन्ज हवा असेल तर छान स्पॉन्ज गार झाल्यानंतर त्याला क्लीन रॅप करून तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून मॉइश्चर आतल्या आत रिटेन राहील. अजून एक गोष्ट म्हणजे रॉंग मिक्सिंग मेथड. वेट इन्ग्रेडियंट्स जे असतात ते आपण खूप मिक्स करतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा बटर आणि शुगर घेतलं, ते थोडंसं एकमेकात मिक्स करायचंय, फेटून घ्यायचंय की झालं. फेटल्यानंतर सुद्धा परत ओव्हर मिक्सिंग जे आपण करतो त्याच्यामुळे काय होतं, त्याची कन्सिस्टन्सी जाते आणि मग त्याचं टेक्स्चर खराब झाल्यामुळे आपल्या स्पॉन्जचं बॅटरचं जे टेक्स्चर असतं ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. ह्याच्यामुळे आपला केक पुन्हा जास्त ड्राय होऊ शकतो. सो ते ओव्हर मिक्सिंग सुद्धा गरजेचं नाहीये. अजून एक गोष्ट म्हणजे लो क्वालिटी इन्ग्रेडियंट्सचा वापर करणं. प्लीज कॉस्ट रिडक्शनसाठी लो क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स वापरू नका. क्वालिटी अश्युरन्स इज अ मस्ट आपल्या बिझनेसमध्ये, कारण ऑब्व्हियसली खायचे पदार्थ आपण वापरतो. सो बेकिंग इन्ग्रेडियंट्स किंवा जे काही तुम्ही पदार्थ बेकिंगमध्ये वापरता ते प्लीज हाय ग्रेड क्वालिटीचे वापरा. बटर असेल तर अमूल बटर असेल, फ्रेश क्रीम असेल तर अमूल फ्रेश क्रीम आहे, क्रश असतील तर ते चांगल्या कंपनीचे मालाज आहेत त्याचे क्रश वापरा, होममेडचे क्रश वापरा. कलर्स असतील मॅजिक कलर्सचे कलर्स वापरा. म्हणजे तुम्ही जितकी चांगली प्रीमियम क्वालिटी तुमच्या प्रोडक्ट्समध्ये वापराल तितका तुमचा एंड रिझल्ट छान येईल. ओके, आता हा जो आपला स्पॉन्ज झालेला असतो त्याला आपण मॉइस्ट कसं करू शकतो. मग जेव्हा तुम्ही केक करता तेव्हा तो स्पॉन्ज तर छान सोक करायलाच पाहिजे, पण जर खूप स्पॉन्ज ड्राय असेल तर मग शुगर सिरपनी त्याला छान सोक करा. सगळीकडनं कडेनी सुरू करायचे सोक करायला स्पॉन्ज आणि मग छान आतपर्यंत तो स्पॉन्ज चांगला सोक करा, जेणेकरून ते मॉइश्चर केकमध्ये सेट झाल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण तो केक खाऊ तेव्हा आपल्याला तो मॉइस्ट लागला पाहिजे. लेअरिंग जेव्हा आपण करतो फ्रेश क्रीम व्हिप्ड क्रीम बरोबर केकचं, त्यावेळेला जरी कमी क्रीमचे आवडत असतील केक तरी कंजूशी करू नका क्रीम लावायला. थोडं तरी चांगल्या क्वांटिटीचं क्रीम लावा, कारण क्रीममध्ये सुद्धा मॉइश्चर असतं. ते मॉइश्चर स्पॉन्जमध्ये अब्झॉर्ब होतो आणि त्यामुळेच त्या क्रीमचा आणि त्या फ्लेवरचा सगळा फ्लेवर त्या स्पॉन्जमध्ये उतरतो आणि नंतर तुमचा केक सेट झाल्यानंतर हा इतका डिलिशियस लागतो टेस्ट करायला. त्यामुळे कृपया अगदी कंजूशी करू नका क्रीम लावण्यामध्ये, तुमचे फिलिंग्स घालण्यामध्ये, कारण जितके तुम्ही फिलिंग्स घालाल तितका तुमचा केक छान दिसेल. त्याचप्रमाणे छान सेट करू द्या केक आणि मगच कापा आणि मगच खा, जेणेकरून त्याचा पूर्ण आनंद तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमचा केक जर ड्राय होत असेल
तर तो कसा होऊ नये ह्यासाठीच्या टिप्स आहेत, आणि जर तो झाला तर त्याला कसं सुधारता येईल ह्यासाठीच आपण टिप्स आहेत. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बेकर फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी स्टे ट्यून, आणि मला कमेंट्स करून कळवत राहा की तुम्हाला अजून काय आहे तुमच्या शंका किंवा प्रश्न, जेणेकरून मी ते सगळे माझ्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये घेऊ शकेन. थँक्यू.